नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खतरनाक ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, काव्याच्या आयुष्यात असा गोंधळ उडालेला आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही। कारण आपल्याला तर माहितीच आहे, पार्थला लपवालपवी केलेली आवडत नाही, परंतु काव्याने एवढी मोठी गोष्ट लपवल्यामुळे पार्थ काव्यावर भयंकर चिडला आहे। तो काव्यासोबत बोलायलाही तयार नाही। काव्या त्याला खूप समजवायचा प्रयत्न करत आहे की पार्थ देशमुख, मी तुम्हाला का नाही सांगितलं, कारण त्यावेळेस परिस्थिती तशी होती, कारण तुम्ही नेमके आगीत उडी मारल्यामुळे तुमचे हॉस्पिटलमध्ये होता तुम्ही, आणि त्याच दिवशी ताईचं आनंद निवास तिच्या हातातून गेलं, त्यामुळे ही सगळी परिस्थिती खूप क्रिटिकल होती आणि परिस्थिती बघता मी तुम्हाला न सांगणं योग्य ठरवलं। पण पार्थचं असं म्हणणं होतं की मी घरी आल्यानंतर तू का नाही सांगितलं मला, पण काव्या तरीही समजायचा प्रयत्न करत आहे की पार्थ प्लीज माझं ऐकून घ्या। मला नंदिनी ताईने सक्त ताकीद दिली की घरात कुणालाही सांगायचं नाही, त्यामुळे माझाही नाईलाज होता, पण पार्थ काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये। पार्थचं असं म्हणणं आहे की कुणाला माझ्या शब्दांची कदरच नाहीये, मी म्हणजे कुणी माझ्यासोबत त्यांचं दुःख शेअर करावं त्या लायकीचाच मी नाहीये। बापरे, पार्थ किती म्हणजे खूप खतरनाक विचार करत आहे। पार्थ प्लीज असा विचार करू नको तू, असं काही नाहीये। काव्याची खरंच काहीतरी मजबुरी होती म्हणून तिने तुला सांगितलं नाही तर तिने खरंच सांगितलं असतं, पण पार्थ इतका चिडलेला आहे की त्याला कुणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, कारण त्याला लपवाछपी केलेली बिलकुल आवडत नाही। मित्रांनो, कसं असतं, आपल्या लाईफमध्ये सुद्धा काही ना काही रूल असतात, तसं पार्थला लपवाछपी केलेली बिलकुल आवडत नाही। तुम्ही कोणतीही गोष्ट करा तो खपून घेईल, परंतु लपवाछपी केली तर तो बिलकुल खपून घेणार नाही। आता मला याचं टेन्शन आलंय, जेव्हा पार्थला कळेल की जीवा आणि काव्याचं लग्नाआधी म्हणजे त्यांचं आधी अफेअर होतं, तेव्हा पार्थ काय करेल। बापरे, ही गोष्ट खरंच पार्थ समोर यायलाच नको, नाहीतर बापरे पार्थ काय करेल आता याचा अंदाजही करू शकत नाही आपण। पण तो इतका चिडलेला आहे, त्याच्या चिडण्यावरूनच कळते। पण काव्या बिचारी त्याला इतका समजायचा प्रयत्न करत आहे की देशमुख असं काही नाहीये, प्लीज तुम्ही मला समजून घ्या, माझ्याबद्दल असा विचार करू नका, असा गैरसमज करून घेऊ नका, पण पार्थ माझ्याशी बोलू नका म्हणून तनतन करत निघून गेलेला आहे आणि काव्या आता काळजीत पडलेला आहे। इकडे नंदिनी जीवाला समजून सांगत आहे की जीवा प्लीज काही झालं तरी तुम्ही तुमची कला जोपासा, तुम्ही तुमच्या मनासारखं करा, बाबा म्हणतायत म्हणून प्लीज ऑफिसला जाऊ नका, नोकरी करू नका। मला माहिती आहे तुम्हाला नोकरी नाही आवडत, तुमचं नोकरीत मन नाही लागत। मित्रांनो, एक बायकोच असते ना जी नवऱ्याचं सगळं काही समजून घेते, नवऱ्याला समजून घेते, आणि नंदिनीला माहित आहे की जीवाला नोकरी करायला आवडत नाही, त्यांना नोकरीत मन लागत नाही, त्यांना त्यांची कला जोपासायला आवडते, कविता करायला आवडतात, त्यामुळे ती इतकी रडत आहे बिचारी, तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू एक अश्रू सांगत आहेत की तिला किती मनातून दुःख होत आहे की माझ्यामुळे माझ्या नवऱ्याला या परिस्थितीतून जावं लागते, त्यामुळे ती फार रडत आहे। मात्र जीवा मात्र ऑफिसला जायची तयारी करत आहे। तो काय करणार ना, शेवटी तो आता इतका मनातून खसलेला आहे की त्याला आता काही सुचत नाहीये काय करावं। त्यामुळे आता नंदिनीला बोलतो की तू माझ्या ऑफिसची जायची तयारी कर, माझे जे काय व्हाईट कलरचा शर्ट आहे तो प्रेस कर आणि उद्या मला ऑफिसला जाण्यासाठी मला तयार कर, असं तसं। तर आता जीवा ऑफिसला चालला आहे आणि नंदिनी त्याला हात जोडून बोलत आहे की जीवा मला खरंच मनापासून मी तुमची माफी मागते, मला माफ करा, कारण माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं काही करावं लागतंय। तर जीवा आता बोलतो की जर बायको आणि नवऱ्यापैकी जर कुणाचं स्वप्न जिवंत ठेवायचं असेल तर मी माझ्या बायकोचं ठेवीन, तुझं ठेवीन। मित्रांनो, नवरा हा नवऱ्याचा असतो, बायकोसाठी तो काहीही करू शकतो, म्हणजे बायको पण नवऱ्यासाठी काही पण करते, पण जीवाने आता इथे बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तिचं स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी स्वतःचं स्वप्न पणाला लावलेलं आहे, स्वतः सगळं काही सॅक्रिफाईस केलेलं आहे। खरंच जीवा ग्रेट आहे, महान आहे। आता जीवा ऑफिसला निघलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता काव्या आणि पार्थमध्ये काय होणार, ते दोघे पुन्हा बोलायला लागतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।